भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुलभ रीतीने आपल्याला सांगितलेला आहे. 18व्या अध्यायाचा विचार सुरू आहे. ऐकून बघ, ऐकून कानात आवाज येतोय का बघ. इयरफोन लाव रे त्याला. 18व्या अध्यायामध्ये भगवान परमात्मा 11व्या श्लोकाचा विचार आज आपल्याला करायचा आहे. इयरफोन लाईव्ह केलं का चालू? लाईव्ह चालू केलं. भगवान परमात्मा त्याग आणि संन्यास याचं तत्व समजून अर्जुनाला सांगतात. नेमका संन्यास शब्दाचा अर्थ काय, नेमका त्याग शब्दाचा अर्थ काय. संन्यास आणि त्याग या दोन्ही शब्दाचा अभिप्राय जरी त्याग असला तरी सुद्धा नेमका त्याग म्हणजे काय हे जर माणसाला कळलं नाही तर त्याग सुद्धा माणसाच्या जीवनामध्ये घातक होतो. म्हणून भगवंताने 3 प्रकार सांगितले त्यागाचे. सात्विक त्याग, रजोगुणी त्याग आणि तमोगुणी त्याग. मोहामुळे आपल्या नित्य नैमित्तिक कर्माचा एखाद्याने जर त्याग केला तर तो तमोगुणी त्याग सांगितला. आपल्या शरीराला कष्ट होत आहे, शरीराला त्रास होतोय, नित्यनैमित्तिक करताना कर्म करताना कष्ट होत आहेत असं म्हणून एखादा मनुष्य जर कर्म सोडत असेल तर तो रजोगुणी त्याग आहे. त्याला सात्विक कर्म त्यागाचं फल मिळत नाही, त्याला मोक्ष प्राप्त होत नाही. सात्विक त्याग कशाला सांगितला, सात्विक त्याग कशाला म्हणतात. आपल्या वाट्याला आलेलं कर्म करत करत नित्यनैमित्तिक कर्म न त्याग करता देहात अभिमान आणि फलाचा त्याग करून, फलासक्तीचा त्याग करून केलेलं जे कर्म आहे ते कर्म जे आहे त्या कर्मत्यागालाच भगवंतांनी सात्विक त्याग असं म्हटलंय. म्हणजे सात्विक त्यागामध्ये त्याग नाही, कर्म फलाचा त्याग आहे, फलाच्या आसक्तीचा त्याग आहे. देवाला त्याग सांगायचा आहे परंतु तो कर्माचा त्याग सांगायचा नाही. नित्यनैमित्तिक कर्म वाट्याला आलेलं केलंच पाहिजे, परंतु ते करत असताना कर्तृत्व अभिमान सोडून करायचं आणि फलाची आसक्ती सोडून करायचं. नाहीतर केलेला कर्माचा त्याग सुद्धा आपल्या जीवनामध्ये ओझं निर्माण करतो. पुराणामध्ये कथा आली, देवगुरु बृहस्पती यांचा मुलगा आहे कच. तो एकदा आपल्या वडिलांच्याकडे गेला आणि वडिलांना त्याने विचारलं, मला माझा उद्धार करून घ्यायचा आहे, मला एखादं साधन सांगा. वडिलांनी त्याला सांगितलं, बाबा त्यागेन एकेन अमृतत्व मानुषुः. त्यागाने मनुष्याच्या जीवनामध्ये अमृतत्वाची प्राप्ती होत असते. वडिलांचं वचन ऐकल्यानंतर तो कच जो होता, बृहस्पतींचा मुलगा, देवगुरूंचा मुलगा, लगेच जंगलामध्ये निघून गेला. जंगलामध्ये निघून गेल्यानंतर तपश्चर्या करू लागला. 1 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर परत वडिलांच्याकडे आला. म्हटलं, बाबा मी घरादाराचा त्याग केलाय, सगळ्या लौकिक कर्माचा मी त्याग केला आणि चिंतन करायला गेलोय, पण अजून मला काही देवाचा साक्षात्कार झाला नाही, माझा उद्धार झाला नाही. वडिलांनी सांगितलं, अरे बाबा तुझा त्याग अजून काही व्यवस्थित झालेला दिसत नाही.
त्याग परिपूर्ण झालेला दिसत नाही, कारण त्यागाने ब्रह्मस्वरूप प्राप्त होतं, त्यागाने अमृतत्व प्राप्त होतं. परत जंगलामध्ये गेला आणि जंगलामध्ये गेल्यानंतर अन्न पाण्याचा त्याग केला. आवाज कमी झाला. कपड्याचा सुद्धा त्याग केला. आवाज कमी झाला. आवाज कमी झाला. आवाज वाढव. कपड्याचा सुद्धा त्याने त्याग केला. सर्व त्याग केल्यानंतर त्याग त्याने केला. कपडे सोडले, अन्न त्याग केला. परत 1 वर्ष तपश्चर्या केली. 1 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर परत आला. म्हटला, बाबा अजूनही मला देवाचा साक्षात्कार झाला नाही. म्हटले, बाबा तू कशाचा त्याग केला? म्हटले, घरादाराचा त्याग केलाय. आवाज कमी झाला. कपड्याचा त्याग केला, अन्नाचा सुद्धा त्याग केलाय. ते म्हटले, अजून तुझा त्याग अपूर्ण आहे. कशाचा त्याग करू सांगा? म्हटले, सगळ्या संसाराला कारण असलेलं जे चित्त आहे त्या चित्ताचा तुला त्याग करावा लागेल. चित्तस्य हि प्रसादेन हंती कर्म शुभाशुभम. चित्त हाच मनुष्याचा संसार आहे. मन हाच संसार आहे. आणि जोपर्यंत या मनाचा त्याग होत नाही, चित्ताचा त्याग होत नाही, तोपर्यंत खरा त्याग होतच नाही. बाहेरचं सगळं सोडलं तरी सुद्धा जोपर्यंत मन आहे, अंतःकरण आहे, तोपर्यंत सगळा संसार मनात बसलेला असतो. मग तो म्हटला, चित्ताचा त्याग कसा करायचा? मग त्याला वडिलांनी, देवगुरु बृहस्पतींनी उपदेश केला. हे चित्त म्हणजे नेमकं काय आहे याचा विचार कर. हा विचारोनी अहंकार सांडिजे, मग अस्तीच वस्तू होईजे, तरी आपुली स्वस्ती सहजे आपण केली. चित्ताचा त्याग हा खरा त्याग आहे. मनाचा त्याग हा खरा त्याग आहे. आणि विचार करत करत मनाचा विचार केला, नेमका मी कोण आहे? मी शरीर आहे का? शरीर तर जाणलं जातं, त्यामुळे जाणलेलं जातं, त्याच्यापेक्षा जाणणार हा वेगळा असतो. मन सुद्धा जाणलं जातं, जाणलेल्या गोष्टीवरून जाणणारा हा नेहमी वेगळा असतो. बुद्धी सुद्धा जाणली जाते. असा तो विचार करायला लागला. आणि विचार करता करता गुरूंनी त्याला विचार सांगितला, बाबा तू नेमका कोण आहेस? तू शरीर आहेस का? तू मन आहेस का? तू बुद्धी आहेस का? या सगळ्याला जाणणारा जो आहे तो तू आहेस. इंद्रियानी परान्याहु इंद्रियभ्य परम मनः मनसस्तु परा बुद्धी यो बुद्धे परतस्तु सहा. जो या सगळ्याला जाणतो, ज्याला जाणलं जात नाही, जो जाणणे स्वरूप आहे, असा जो चिन्मय स्वरूप असलेला परमात्मा आहे, तो तू आहेस. जोपर्यंत असा निश्चय होत नाही तोपर्यंत संसाराचा नाश होत नाही. जेत हे संसार चित्र उमटे, तो मनोरूप पटू फाटे, जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही. जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत मन आहे, तोपर्यंत शरीर आहे, आणि शरीर आहे तोपर्यंत सगळा संसार आहेच. तोवर या अवघे संसारिक. म्हणून भगवान परमात्मा बोलतात, नाही देह व्रताम शक्यम त्यक्तुम कर्मान्य अशेषतः. अशेषतः कर्मम त्यक्तुम देहभ्रताम न शक्यम. जे देहाभिमानी आहेत, देहाचं भरण पोषण करणारे, देहभृत त्याला म्हटलंय,
म्हणजे देहाची मी आहे असं मानणारे, त्याला देहभृत असं म्हटलंय. जो स्वतः शरीराला मी समजतो अज्ञानामुळे, मी शरीर आहे, मी इंद्रिय आहे, मी मन आहे, मी बुद्धी आहे, मी काळा आहे, मी गोरा आहे, मी ब्राह्मण वैश्य क्षत्रिय आहे, मी ब्रह्मचारी वानप्रस्थ गृहस्थ संन्यासी आहे, असा देहाभिमानी त्याला देहभृत असं म्हणतात. आणि जो कोणी देहधारी असेल त्याला कर्मानी अशेषतः त्यक्तुम न शक्य. सर्व कर्म सोडणं त्याला शक्य नाही, कारण देहाच्या रूपाने कर्म त्याच्या मागे लागलेलंच आहे. म्हणून संग जो प्रकृतीचा तो त्यागून घडे कर्माचा, ऐशियाही करू म्हणती तयाचा आग्रहोची उरे. ज्ञानोबारायांनी उदाहरण दिलं. हातपाय बांधून एखाद्या माणसाला गाडीत टाकलं आणि गाडी निघाली पंढरपूरला. मी पंढरपूरला जाणार नाही असं म्हटलं तरी तो जाणार आहे. जो रथी घातला आहे तो न चले तरी जाये दिगांतरा. कर्म होणारच आहे. कुठलं नाही कुठलं कर्म होणारच आहे. मग चांगलं का ना करा. प्रवचनाला आलेलो आहे तर प्रवचन का न ऐका. नाही प्रवचन ऐकलं तरी दुसरं काहीतरी होणारच आहे. कोण आलं कोण गेलं होणारच आहे. कोणतरी बसलं, कोण माझ्या पुढं बसलं, कोण मागं पुढं बसलं, हे होणारच आहे. काहीच नाही झालं तरी झोप का होईना होणारच आहे. म्हणजे कर्म घडणारच आहे माणसाचं. कर्म न करणं हे सुद्धा काय आहे, कर्म आहे. कर्म हे शरीराकडून कायम घडत असतं. प्रकृती लागलेली मागे. म्हणून नही देह भृताम शक्यम त्यक्तुम कर्मान्यशेषता. अशेषता, अशेषता म्हणजे संपूर्ण कर्माचा त्याग. देहाभिमानाला कधीच कर्माचा त्याग होणं शक्य नाही. जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत कर्म घडणार आहे. जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत शरीर आहे, शरीर आहे तोपर्यंत कर्म आहे. अहो झोपला तरी कर्म आहेच ना. झोपेचं कर्म नाही का. श्वासोश्वास घेणं कर्म नाही का. म्हणजे कर्म होतच राहतात. मग अशेषतः कर्म कोणाला सुटतात. એટલે यस्तु कर्म फल त्यागी सत्यागी इति अभिधीयते. तू म्हणजे परंतु याच्या विरुद्ध ज्याने आपल्या वाट्याला आलेलं कर्म नित्य नैमित्तिक कर्म केलं, यज्ञ असेल, दान असेल, तप असेल, आणि हे कर्म करत असताना त्याने देहात्म कर्तृत्व अभिमान आणि फलासक्ती सोडून केलं, आणि मग असं जर कर्म घडलं, काल सांगितल्याप्रमाणे त्याला चित्तशुद्धी होते. गुरु भेटतात, ज्ञान सांगतात, आणि त्याला आत्मबोध प्राप्त होतो. आणि आत्मबोध एकदा का प्राप्त झाला की सगळी कर्म आपोआप त्या ठिकाणी संपून जातात. कालच्याच ओव्या आहेत. तरी या विषयीच्या काही तया एकही संदेह नाही, जैसा स्वप्नीच्या ठाई जागी निल्या. म्हणून कर्म आणि कर्ता या द्वैत भावाची वार्ता नेने तो पांडू स्वतः सात्विक त्याग. सात्विक त्यागामुळे त्याला परमात्मा दृष्टी प्राप्त होते. आणि एकदा परमात्मा दृष्टी प्राप्त झाली की तो कर्म जरी करत असला तरी कर्माचा आणि त्याचा काही संबंध राहत नाही.
तो खरा त्यागी आहे. यस्तु कर्मफल त्यागी सत्यागीत्य विधीयते. कर्मफल त्याग करणारा जो आहे तो खरा त्यागी आहे. कर्म सोडणारा खरा त्यागी नाही. कारण कर्म कधी माणसाकडून सुटू शकत नाही. म्हणून त्यागच करायचा असेल तर कर्माचा त्याग न करता नित्यनैमित्तिक कर्म करा. करतो तो अभिमानाचा त्याग करा आणि फलाच्या आसक्तीचा त्याग करा. आणि गा सव्यसाची हा गा सव्यसाची मूर्ती लाहोनी देहाची खंती करती कर्माची ते गावंडे गा. भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात सव्यसाची. सव्यसाची म्हणजे काय? अर्जुनाला सव्यसाची का म्हटले? हा काय? दोन्ही हाताने बाण मारत होता म्हणून त्याला सव्यसाची म्हटलं बरं का. भैरवनाथ काही काही माणसं एवढी तयार असतात, दोन्ही हाताने लिहितात, दोन्ही हाताने जेवतात, दोन्ही हाताने कर्म करता येतं. तसं अर्जुन महाराज एवढे तयार होते, बाण मारत असताना दोन्ही हाताने बाण मारत होते. म्हणजे इकडे एक धनुष्य इकडे एक धनुष्य असं नाही. कधी ह्या आणि कधी वेळ आली तर दोन्ही हातात धनुष्य घेऊन. सव्यसाची का म्हटलं इथं? कारण आता इथे कर्म सोडायचं नाही, कर्म करायला सांगायचं आहे. अरे बाबा तू तर सव्यसाची दोन्ही हाताने बाण मारणार आहे आणि तू काय म्हणतो मी भिक्षा मागतो, मी कर्म सोडतो, मला नको युद्ध. आपल्या वाट्याला आलेलं कर्म सोडायला तो निघालास. तू कोण आहेस? तो संग्रामी हरो जयंतीला निवात कवचाचा ठाव फेडीला पवाडा तो केला गंधर्वाशी. आणि असा तू कर्म सोडतोयस. म्हणून हे सव्यसाची मूर्ती लाहोनी देहाची. देहाची मूर्ती प्राप्त झालेली आहे. देहाच्या गावा आलिया म्हणजे कर्मच आहेत. मूर्ती लाहोनी देहाची. देहाची मूर्ती ज्याला प्राप्त झालेली आहे, देह ज्याला प्राप्त झालेले आहेत आणि प्राप्त झाल्यानंतर खंती करती कर्माची. कर्माच्या खंती करतात. मी कर्म करणार नाही म्हणतात. ते कोण शहाणे आहेत का मूर्ख आहेत? काय शब्द वापरला? गावंडे म्हणजे काय? तुमच्या शब्दकोशात काय लिहिलंय बघा. अडाणी येतो. अडाणी म्हणजे त्याला वाटतंय मी कर्म सोडले, पण कर्म त्याच्या बापाला चुकणार नाही. त्याला वाटतंय मी आलोय, कर्म सोडून आलोय, हो घर सोडलंय मी आळंदीत आलोय, पण इथं तुला काहीतरी करावंच लागेल. कुठेही गेलं तरी कर्म करावं लागेल. म्हणून खंती करती कर्माची ते गावंडे. अडाणी येतो. त्याला अजून कळत नाही. त्याला वाटतंय मी त्याग केलाय, मी जंगलात जाऊन बसलोय, मी संन्यासी झालोय. पण तू जरी संन्यासी झाला असलास तरी कर्म तुला चुकतंय का? त्यालाही भिक्षा मागावीच लागणार आहे. त्यालाही काहीतरी त्याचं कर्म नित्यनिमित्त करावंच लागणार आहे. म्हणून मी कर्म करणार नाही असं म्हणू नकोस. मृत्युकेचा वीट घेऊन काय करील घट, केऊ ते तंतुपट सांडील तो. घट जो असतो तो मृत्तिकेचा बनवलेला आहे, मातीचा. पदार्थ बनवत असताना दोन कारणाचा विचार सांगितला. एक उपादान कारण आहे आणि एक निमित्त कारण आहे. घट म्हणजे मातीचं एक मडकं घ्या, गाडगं घ्या. त्या गाडग्याचं उपादान कारण काय? माती आहे. निमित्त कारण आहे कुंभार आहे. आणि ते चक्र दांड ते अन्यथा सिद्ध कारण आहेत.
उपादान कारण कशाला म्हणतात? जे कार्याशिवाय राहू शकत नाही त्याला उपादान कारण असं म्हणतात. मातीशिवाय घट राहूच शकत नाही, कारण घट म्हणजे काय हो, दुसरं तिसरं काही नाही. ज्ञानोबा म्हणतात, ना तरी भूमी आतून स्वयंभ, काय ते घडी गाडी याची निघती कोंब, परी ते कुलाल मतीचे गर्भ. मडकं म्हणजे काय? कुंभाराच्या डोक्यातून निघालेली सुपीक कल्पना. कुंभाराने एक त्याला आकार दिला मातीला, झालं, त्याला नाव ठेवलं मडकं. एकाला ठेवलं रांजण, एकाला ठेवलं गाडगं. नावरूप ही कल्पना असते, आहे मातीच. इथे सांगायचंय की मातीशिवाय जसं मडकं राहू शकत नाही, मडकं म्हटलं की माती आली. एखाद्याला म्हटलं आमची माती घ्या आणि तुमचं मडकं घेऊन जा, होऊ शकत नाही. दोघांचा समवाय संबंध आहे. तसं देह आणि कर्म, देह आहे माती, शरीर आहे माती, आणि कर्म आहे त्याचं कार्य मडकं. जसं मडकं हे मातीला सोडून राहू शकत नाही, तसं देह जिथं आहे तिथे कर्म आहेच. मृत्तिकेचा वीट घेऊन काय करील घट? घट जो आहे तो मृत्तिकेचा वीट मला मृत्तिकेचा वीट आलाय, आता नको ही मृत्तिका, चला आपलं दुसरीकडे जाऊन राहू. ही माती फार वाईट आहे म्हटले. मातीचा वीट आला त्याला, ती चिखल आहे, ते मातीमध्ये त्या ठिकाणी लोक पाणी ठेवतात. म्हणून आपलं ह्या मातीला सोडून जायचं. आता मातीला सोडून घटाला जाता येते का? त्याप्रमाणे इथे मात्र शरीर आलं ना, कर्म आलंच. केवू ते तंतू पटू सांडील तो, तंतू आणि पट याचं उदाहरण आहे. पट म्हणजे कापड, हे बनलेलं असतं तंतूपासून. तंतू हे त्याचं समवायी कारण. एक पहिलं उदाहरण दिलं ते उपादान कारणाचं, हे दुसरं उदाहरण समवायी कारणाचं आहे. याच्यामध्ये जसं कापड आहे, केवू ते तंतूपट सांडील तो, तंतू जो आहे, ज्याप्रमाणे वस्त्र पट जे आहे ते तंतूचा त्याग करू शकत नाही, कारण तंतूनेच पट बनलेलं आहे. तसं शरीर जे आहे कर्मामुळेच बनलेलं आहे, आणि कर्मामुळे शरीर आणि शरीरामुळे कर्म. आगा कर्मे जे उरावे ते तुही सुखी दुःखी फळावे, तया ते भोगावया यावे. शरीराचं तरी कारण काय? कर्मच आहे ना. केले कर्म झाले, पण शरीर कर्मामुळे आणि कर्म शरीरामुळे. त्यामुळं जिथं जिथं शरीर आहे तिथे तिथे कर्म आहेच. तेवीची वन्यत्व अंगी आणि उभे उबगणी आगी, की तो दीप प्रभे लागी द्वेष करील काही. वन्नीच्या ठिकाणी वन्यत्व असतं, ही जाती राहते. घटाच्या ठिकाणी घटत्व, पटाच्या ठिकाणी पटत्व, तसं वन्नीच्या ठिकाणी वन्यत्व. आणि उभे उबगणे आगी, म्हणून अग्नी जो आहे तो, अग्नीमध्ये अग्नी तो स्वभाव सिद्ध आहे. तो अग्नी उष्णतेला कंटाळतो का? उब म्हणजे उष्णता. अग्नी म्हणायला लागला, उष्णता मला खूप जाळते पोळते, म्हणून आज उष्णतेजवळ राहायचं नाही. उष्णतेला सोडून अग्नी गेला, असं कधी झालं का? तसं शरीर आणि कर्म यांचा संबंध आहे.
शरीराबरोबर कर्म आलंच आहे की तो दीप प्रभे लागी द्वेष करील काही. दीप आणि दिवाची प्रभा. दिवा स्वतःच्या प्रकाशाचा द्वेष करील काय? दीप तो प्रभे लागी द्वेष करील काय? ज्याप्रमाणे दिवा जो असतो तो आपल्या प्रकाशाचा द्वेष करू शकत नाही. जा बाबा मला सोडून जा. नाही नाही बाबा, जिथं दिवा आहे तिथं प्रभा आहेच. तसं कर्म आणि शरीर, जणू काही कर्म जे आहे ते प्रभेसारखं आहे आणि शरीर जे दिव्यासारखं आहे. दिवा जो दिसत असतो तो आपल्याला प्रभेच्या द्वारे दिसत असतो. तसं शरीराला प्रकाशित व्हायचं असेल तर कर्माने प्रकाशित होतं. चांगलं असेल वाईट असेल, कर्मावरून शरीर ओळखलं जातं. हा चांगला मनुष्य आहे, हा वाईट मनुष्य आहे, हा आळशी मनुष्य आहे, हा झोपाळू मनुष्य आहे. कशावरून कळतं? कर्मावरून. प्रवचनात बसले बसले डोळे लावत असेल तर समजायचं हा झोपाळू आहे. चांगलं कर्म करणार आहे, वाईट कर्म करणार आहे, चांगलं ऐकणार आहे, कर्मावरून. म्हणून कर्म ही प्रभा आहे आणि दिवा हे शरीर. म्हणून हिंग तरासला घ्राणी तरी कैचे सुगंधत्व आणि द्रवपण सांडोनी पाणी केर आहे ते. हिंग तरासला घाणी. हिंग जो असतो तो थोडासा त्याचा दुर्गंध असतो, पण हिंग उपकारी आहे. म्हणून भाजीमध्ये वगैरे काय टाकतात? हिंग टाकतात. मग हिंगाने विचार केला की नको ही दुर्गंधी आपल्याजवळ, कुठं जाईल? पळून पळून किती लांब जाईल? हिंग आणि घाण त्याला सोडून तो दुर्गंध राहतच नाही. बरं, तरी कैचे सुगंधत्व आणि सुगंध कुठून आणील? कारण हे संबंध जे आहेत गुणगुणीचा संबंध आहे. कार्यकारणाचा एक दृष्टांत आहे. पहिला घट मृत्तिका हा कार्यकारणाचा दृष्टांत आहे. पटतंतू आहे. प्रत्येक दृष्टांतात वेगवेगळी छटा आहे. हे सांगत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी कार्यकारण भाव सांगितला, आग्नी आग्नित्व जाती व्यक्ती भाव सांगितला, हिंग आणि दुर्गंध यांच्यात गुणी भाव सांगितला. तसं देह आणि कर्म याच्यामध्ये क्रिया आणि क्रियाश्रयत्व भाव आहे. म्हणून हिंग ज्याप्रमाणे घ्राणीला त्रासला तो कुठून सुगंध आणील? जोपर्यंत हिंग आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये ते दुर्गंधत्व राहणार आहे, घाण राहणारच आहे. तसं शरीर आहे तर कर्म आहेच. द्रवपण सांडूनी पाणी केर आहे ते. पाणी द्रवपणाला सोडून कुठं राहील का? पाण्यामध्ये द्रवपणा आहेच, हा त्याचा गुण आहे. म्हणून द्रवपणाला सोडून पाणी जसं राहत नाही तसं शरीराला सोडून कर्म राहत नाही. जिथं शरीर आहे तिथं कर्म घडणारच आहे. म्हणून तैसा शरीराचे नि आभासे नांदत जव आसे तव कर्म त्यागाचे पिसे कायसे तरी. शरीराचे नि आभासे, जोपर्यंत शरीराचा आभास आहे. शरीर हा काय आहे? आभास. आभास शब्दाचा अर्थ आहे भ्रम. जे ज्याच्या ठिकाणी नाही ते त्याच्या ठिकाणी दिसत असेल तर त्याला आभास असं म्हटले आहे. आत्मा, पण अज्ञानामुळे शरीर भासतं. अज्ञाने क्रूढे तेने कोहम विकल्पाचे मांडे तो विवरोनी कीजे पुढे देहोहम ऐसे. शरीर हा आभासिक आहे. शरीराची कल्पना होत असते, भास होत असतो. मग शरीराचे नि आभासे नांदत जो आसे, जोपर्यंत
अज्ञान आहे, शरीराचा आभास आहे, भ्रम आहे,